हिंदवी स्वराज्याचे सरसंस्थापक छत्रपती शिवरायांना मानाचा मुजरा करतो। भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मानवंदना अर्पित करतो। आज या अतिशय सुंदर अशा महारोजगार मेळ्यामध्ये मंचावर उपस्थित असलेले राज्याचे लोकप्रिय उपमुख्यमंत्री सन्माननीय श्री अजितदादा पवार, मंत्रिमंडळातील आमचे सहकारी माननीय छगन भुजबळजी, चंद्रशेखर बावनकुळेजी, गिरीश महाजनजी, आशिष शेलारजी, दादा भुसेजी, जयकुमार रावलजी, या ठिकाणी उपस्थित आपल्या राज्याचे मुख्य सचिव श्री राजेश कुमारजी, अपर मुख्य सचिव श्री इकबाल सिंग चहल, पोलीस महासंचालक श्रीमती रश्मी शुक्ला, ज्यांनी हा कार्यक्रम होण्यामध्ये अतिशय महत्त्वाची भूमिका निभावली, त्या अपर मुख्य सचिव सेवा श्रीमती व्ही राधा, पोलीस आयुक्त श्री देवेन भारती, श्री श्रीकर परदेशी, श्री विजयकुमार सूर्यवंशी, या ठिकाणी उपस्थित श्री परिणय फुके, श्री अबू आझमी, श्री मनोज जामसुदकर, त्याचप्रमाणे या ठिकाणी उपस्थित सर्व ज्यांना आज आपण नियुक्ती देतो आहे असे सर्व आमचे होणारे किंवा झालेले सरकारी कर्मचारी आणि खालच्या हॉलमध्ये त्यांच्या परिवारातले लोक देखील बसलेले आहेत। यासोबत सगळ्या जिल्ह्यांमध्ये जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये किंवा वेगवेगळ्या हॉल्समध्ये त्या जिल्ह्याचे सन्माननीय पालकमंत्री महोदय आपल्याशी लिंकच्या माध्यमातून जुडलेले आहेत। तिथले जिल्हाधिकारी आणि जिल्हा प्रशासन त्या ठिकाणी आहेत। त्या जिल्ह्यातले जे काही उमेदवार आहेत किंवा ज्यांना आपण नोकरी देणार आहोत अशी सर्व मंडळी त्या जिल्ह्यात आहेत, त्या सर्वांचा या ठिकाणी नामोल्लेख करतो। आणि उपस्थित सर्व भगिनी आणि बंधूंनो, आज खरोखर ही अतिशय समाधानाची बाब आहे की आपण अनुकंपा तत्व आणि यासोबत MPSC अशा दोन्हीच्या मिळून जवळपास 10,000 पेक्षा जास्त अशा प्रकारचे नियुक्तीपत्र या कार्यक्रमाच्या माध्यमातून देत आहोत। खरं म्हणजे ज्यावेळी आम्ही हे नवीन सरकार तयार केलं त्यावेळी मी असेल, अजितदादा असतील, एकनाथराव शिंदे असतील, आम्ही हा निर्णय घेतला की आपल्याला आपलं प्रशासन हे अधिक बळकट केलं पाहिजे। आपलं राज्य किंवा राज्याचं प्रशासन एक संस्थात्मक दृष्ट्या बळकटीकरण किंवा इन्स्टिट्यूशनल बिल्डिंग ज्याला आपण म्हणतो अशा पद्धतीनं आपण त्याच्याकडे पाहायला पाहिजे। आणि त्या दृष्टीनं आम्ही पहिले 100 दिवसाचा कार्यक्रम घेतला, मग 150 दिवसाचा कार्यक्रम घेतला। आणि या सगळ्या याच्यात सगळ्यात महत्त्वाचं जर काही होतं तर ते आपला जो काही GAD विभाग आहे तो विभाग आणि त्या विभागाच्या मार्फत जे काही बळकटीकरण करणं आवश्यक होतं त्याच्याकडे दुर्दैवाने अनेक वर्ष काही ना काही कारणाने दुर्लक्ष झालं होतं। पण मी खरोखर श्रीमती व्ही राधा यांचं मनापासून अभिनंदन करेन की त्यांनी सामान्य प्रशासन विभागाची धुराहाती घेतल्यानंतर मोठ्या प्रमाणात रिफॉर्म्स सुरू केले, त्याच्यामध्ये लक्ष घातलं, त्याचे एक फार मोठा कार्यक्रम हातामध्ये घेतला। खरं तर गेले अनेक वर्ष सामान्य प्रशासन विभाग आलेली फाईल पुढे करणे याच्या व्यतिरिक्त फार काही काम करत नव्हता। पण पहिल्यांदा हा विचार मांडून की याच्यामध्ये जर आपण संस्थात्मकदृष्ट्या आपल्या प्रशासनाला बळकट केलं तरच प्रशासन गतिशील होऊ शकतं, तरच ते संवेदनशील होऊ शकतं आणि तरच ते लोकाभिमुख होऊ शकतं। अशा दृष्टीनं या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणात सुधारणा करणं हे अत्यंत गरजेचं होतं। ज्यावेळी श्रीमती व्ही राधा यांनी आमच्या तिघांपुढे एक प्रेझेंटेशन केलं त्यावेळी अनेक गोष्टी लक्षात आल्या की संस्था म्हणून ज्या गोष्टी करण्याची आवश्यकता आहे त्या गोष्टी वर्षानुवर्ष आपण केलेल्या नाहीत। एकच उदाहरण द्यायचं झालं तर अनेक विभागांचे जे सेवा प्रवेश नियम आहेत हे 50-50 वर्ष जुने होते। 50 वर्षांमध्ये त्या सेवा प्रवेश नियमांमध्ये कुठलाही बदल घडवण्यात आला नव्हता। आपण जाणू शकतो की एखादा इंजिनियर हा 50 वर्षापूर्वी जो आपण घेत होतो आणि आज आपण जर त्याला घेतोय तर तंत्रज्ञानातला बदल किती आहे। आज आपण
या ठिकाणी संगणकाचं युग आलं, आता तर AIचं युग आलेलं आहे, तंत्रज्ञानाने जिओस्पेशियल टेक्नॉलॉजी सुरू केलेली आहे. त्यामुळे अगदी लिपिकाच्या संवर्गापासून तर वरच्या संवर्गापर्यंत प्रत्येक संवर्गामध्ये पद आणि जबाबदाऱ्या या मोठ्या प्रमाणात बदललेल्या आहेत. पण त्या बदलण्याच्या संदर्भात आपण कधी लक्षच घातलं नाही आणि म्हणूनच मग 150 दिवसाचा कार्यक्रम आपण हातामध्ये घेतला आणि त्यानुसार मोठ्या प्रमाणात आपल्याला रिक्त पदं जर भरायची असतील तर रिक्त पदं भरण्याच्या दृष्टीनं आपण कशा प्रकारे याच्यामध्ये सेवा प्रवेश नियमांमध्ये परिवर्तन करू शकू अशा प्रकारचा प्रयत्न आपण सुरू केला आणि अतिशय चांगल्या प्रकारे प्रत्येक विभागाच्या पाठीमागे लागून श्रीमती व्ही राधा असतील आणि आमच्याही ऑफिसमध्ये श्रीकर परदेशी आहेत माझे सचिव, ते देखील याच्यामध्ये सातत्याने पाठपुरावा करत असतात आणि यांनी खूप त्या सगळ्या गोष्टींचा पाठपुरावा केला आणि आज ते सेवा प्रवेश नियम बदलण्यापासून तर वेगवेगळ्या प्रकारच्या ज्या व्यवस्था उभ्या करायच्या आहेत त्या करण्याचं काम या ठिकाणी आपण करतो आहोत. आणि त्यातच मग एक अजून विषय लक्षात आला की अनुकंपाच्या संदर्भात एक फार मोठी पेंडन्सी ही आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळाली आणि इतक्या मोठ्या प्रमाणात अगदी 15-15 वर्षापासनं जे आमचे सरकारी कर्मचारी आहेत त्यांचे जे पाल्य आहेत, जे पात्र आहेत, अशा प्रकारचे पाल्य केवळ चक्रा मारताना पाहायला मिळायचे, त्यांचे आई वडील चक्रा मारताना पाहायला मिळायचे. मग एक वेळ अशी यायची की आईचं देखील वय निघून जायचं, मग तुम्हाला बदलता येणार नाही, अशा प्रकारचे आपले GR, अशा अनेक अडचणी या त्याच्यामध्ये आपल्याला पाहायला मिळायच्या. आणि म्हणून श्रीमती व्ही राधा यांनी एक प्रेझेंटेशन आमच्या समोर केलं आणि आमच्या लक्षात आणून दिलं की अनुकंपाच्या संदर्भात 40 वेगवेगळे GR होते, 40 शासन निर्णय. आणि या 40 शासन निर्णयांमध्ये अनेक निर्णयात इतका विरोधाभास होता की या सगळ्या निर्णयांचा एकत्रितपणे विचार केला तर कदाचित एकूण अनुकंपामध्ये ज्यांना नोकरी द्यायच्या त्याच्या 25% लोकांनाही आपण नोकरी देऊ शकणार नाही, अशा प्रकारची अवस्था होती. म्हणूनच लोक सगळे आमदारांकडे, मंत्र्यांकडे चक्रा मारायचे, पण आमदार मंत्री देखील हतबल असायचे, प्रशासनही हतबल असायचं. आणि म्हणून मग या संपूर्ण GR मध्ये परिवर्तन करून या सगळ्या शासन निर्णयांचा एक सुटसुटीत सोपा शासन निर्णय, यातल्या ज्या काही अडवणूक करणाऱ्या गोष्टी असतील, मग किती टक्के अनुकंपा करता राखून ठेवायचं किंवा त्या ठिकाणी मग 5 वर्षात जर त्यांनी अप्लाय केला नसेल तर नेमकं काय करायचं, किंवा आईच्या जागी मुलाला टाकायचं असेल तर काय करायचं, अशा सगळ्या गोष्टी सोप्या करून टाकल्या. कुठेही अडवणूक नाही. कारण सरकारचे धोरण होतं की अनुकंपा हे काही उपकार नाही आहेत, अनुकंपा ही जबाबदारी आहे. शासनाने जबाबदारी स्वीकारलेली आहे. त्याला जरी आपण अनुकंपा म्हणत असलो तरी ते उपकाराच्या भावनेतनं करायचं नाही आहे. तर आपला कर्मचारी आहे, त्याच्या घरी जर एखादा अपघात झाला तर त्याच्या घराची काळजी घेणं ही आपल्या सरकारची जबाबदारी आहे, या भावनेतनं आपण हे केलं पाहिजे. आणि म्हणूनच ही सगळी बदल आपण जे घडवले त्या बदलांमुळे आज आपण जवळपास 80% अनुकंपाच्या जागा भरलेल्या आहेत आणि 20% जागांमधलेही काही त्या ठिकाणी छोट्या छोट्या गोष्टी आहेत, काही ठिकाणी जी काही बिंदू नामावली आहेत त्याच्या काही अडचणी आहेत, त्या अडचणी किंवा काही ठिकाणी कागदपत्रांमध्ये जे काही पाल्य आहेत त्यांचेच कागदपत्र अजून पोहोचलेले नाहीत, अशा 20% जागा ज्या पुढच्या 3-4 महिन्यात आपण भरून टाकू आणि आपण सगळ्यांना त्या ठिकाणी अनुकंपाची जी काही नोकरी आहे ती देऊ. हे करत असताना मला एका गोष्टीचा उल्लेख केला पाहिजे आणि खरोखर मला त्या गोष्टीचं मनापासून समाधान वाटतं. मग अशी अनुकंपाच्या यादीमध्ये एक नाव आपण सगळ्यांनी वाचलं असेल किंवा ऐकलं असेल. एक आमची छोटी बहीण अनुष्का प्रकाश मोरे, हिला आपण आज या ठिकाणी अनुकंपाच्या अंतर्गत नोकरी दिलेली आहे. ही याकरता महत्त्वाची आहे की 26/11/2008 जो काही मुंबईवर भ्याड हल्ला झाला होता, या हल्ल्यामध्ये शहीद झालेले आमचे उपनिरीक्षक प्रकाश पांडुरंग मोरे यांची ती कन्या आहे. आणि इतक्या वर्षानंतर आज तिला आपण न्याय देऊ शकतो, ही खरोखर मला असं वाटतं महत्त्वाची गोष्ट आहे. आणि याच्यामधल्या काही अडचणी देखील होत्या, कारण अनुष्का मोरे यांनी B.Pharm केलं होतं. B.Pharm केल्यामुळे त्यांचं शिक्षण पूर्ण झाल्यानंतर त्यांना औषध निर्माता गट ब या पदी नियुक्ती द्यायची होती. या पदी नियुक्ती द्यायची असेल तर हे पद MPSC कडे होतं. त्या MPSC शिवाय ते देता येत नव्हतं. मग महाराष्ट्र सरकारने एक विशेष बाब म्हणून MPSCला आम्ही विनंती केली की
ही एक वेगळी अशा प्रकारची केस आहे. सगळ्या प्रकारचं क्वालिफिकेशन या ठिकाणी आहे आणि ज्यांनी बलिदान केलं त्यांच्या मुलीला केवळ काही नियमांचा त्या ठिकाणी अडसर आहे म्हणून आपण खालच्या पदावर द्यायचं हे काही योग्य होणार नाही. त्यामुळे तुम्ही एक विशेष बाब म्हणून आम्हाला या ठिकाणी MPSCतनं ते पद रिलीज करून द्या आणि त्यातनं तुम्ही शिथिलता द्या. आणि मी MPSCचे आभार मानतो की MPSCनेही ते कन्सिडर केलं आणि त्यातनं त्यांनी शिथिलता दिली आणि आज आमच्या या छोट्या भगिनीला या ठिकाणी आम्ही ही नियुक्ती देऊ शकलो. मला असं वाटतं की एकीकडे तिला नियुक्ती देऊ शकलो याचा आनंद आहे आणि दुसरीकडे आपल्या सिस्टीममध्ये किती फॉल्ट होता की 2008 साली शहीद झालेल्या एका आपल्या पोलीस अधिकाऱ्याच्या मुलीला, अर्थात ती त्यावेळेस पूर्णपणे संज्ञान नसेल तरी देखील आज त्याला जवळपास आपण 2008चा विचार केला तर 17 वर्ष झाले. 17 वर्ष नंतर आपण पण तरी देखील मला या गोष्टीचं समाधान आहे की आपण या संदर्भात न्याय देऊ शकलेलो आहे आणि मला विश्वास आहे की निश्चितपणे त्यांच्याही आत्म्याला यातनं एक आनंद हा निश्चितपणे झाला असेल. आज एकीकडे आपण अनुकंपाच्या संदर्भातली ही कारवाई तर पूर्ण केलीच, पण त्यासोबत मागच्या काळात आपण हा निर्णय केला होता की आपले या ठिकाणी लिपिक किंवा इतर जे संवर्ग आहेत या संवर्गांना गट क चे किंवा ब चे जे आहेत यांनाही MPSCच्या माध्यमातून नियुक्ती द्यायची. कारण केवळ नियुक्ती देणं हे महत्त्वाचं नाही आहे तर त्या नियुक्ती प्रक्रियेमध्ये पारदर्शिता असणं हे महत्त्वाचं आहे. एखाद्या राज्यामध्ये जर पारदर्शी पद्धतीनं नियुक्त्या होत नसतील तर त्या राज्यामध्ये खरोखर जे लोक मेहनत करतात, जे परीक्षा देतात, जे त्या ठिकाणी डिझर्विंग आहेत अशा लोकांवर एक मोठा अन्याय होत असतो. आणि म्हणून आपण MPSCच्या माध्यमातून करण्याचा निर्णय घेतला. MPSCने देखील ते कंडक्ट केलं आणि आता खूप चांगल्या प्रकारे त्यांना देखील जवळपास 5,000 लोकांना आपण या ठिकाणी नियुक्त्या देतो. आता याच्या पुढचा भाग म्हणून खरं म्हणजे मला एका गोष्टीचा उल्लेख या ठिकाणी निश्चितपणे केला पाहिजे की ज्यावेळी माननीय आमचे एकनाथराव शिंदेजी हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले त्यावेळेस आपल्या देशाचे प्रधानमंत्री माननीय नरेंद्र मोदीजी यांनी आम्हाला एक संदेश दिला आणि त्यांनी सांगितलं की तुम्ही पहिलं काम हे करा की मोठ्या प्रमाणात रिक्त पद आहेत, या रिक्त पदांची भरती तुम्ही सुरू करा आणि अतिशय ट्रान्सपरंट पद्धतीनं त्या ठिकाणी तुम्ही परीक्षा घ्या. आपल्याला कल्पना आहे की 2020-21च्या दरम्यान काही परीक्षांमध्ये मोठे गैरव्यवहार हे आपल्याला पाहायला मिळाले होते आणि मग आम्ही जास्त पैसे खर्च झाले तरी हरकत नाही पण आपण बेस्ट संस्था त्या ठिकाणी नियुक्त केल्या पाहिजे. IBPS आणि TCSला आम्ही नियुक्त केलं, त्याच्या माध्यमातून आम्ही परीक्षा घेतल्या आणि जवळपास आपण 1 लाख लोकांना त्या ठिकाणी नियुक्त्या दिल्या आणि सोबत जवळपास 40,000 लोकांची नियुक्ती आपण पोलीसमध्ये देखील त्या ठिकाणी केली. त्यामुळे मोदीजींनी जो आपल्याला संदेश दिला होता की सगळी रिक्त पदं ही भरली गेली पाहिजे त्या दृष्टीने एक चांगलं काम आपल्या शासनामध्ये आपण सातत्याने करतो आहोत. आता याच्या पुढचा आमचा जो टप्पा असणार आहे तो टप्पा हा असणार आहे की मोठ्या प्रमाणात सेवा प्रवेश नियम सुधारायचे आणि ते सुधारल्यानंतर या ठिकाणी त्याच्यावर नियुक्त्या आम्ही देणार आहोत. पण त्या देत असताना आता आपल्याला MPSCची देखील गती वाढवायची आहे. आपल्याला या सगळ्या नियुक्तीची जी काही प्रक्रिया आहे अनेक वेळा ही प्रक्रिया 2-2 वर्ष त्या ठिकाणी लांबते किंवा फॉर्म भरल्यापासून नियुक्ती होतपर्यंत काही प्रकरणात तर 4-4 वर्ष झालेले आपण बघितलेले आहेत. त्यामुळे अशा प्रकारच्या वेगानं आपण हे करू शकणार नाही. अर्थात याला कोणाला दोष मी देत नाही कारण इतक्या मोठ्या प्रमाणात मुलं त्या ठिकाणी परीक्षेला बसतात त्याच्यामुळे ते सगळं मॅनेज करणं हे देखील कठीण असतं. अनेक वेळा मुलांच्या आग्रहाखातर काही ना काही होतं, आपल्याला परीक्षा पोस्टपोन कराव्या लागतात. आता परवा पुरामुळे आपण परीक्षा पोस्टपोन केल्या. एकदा परीक्षा पोस्टपोन केल्या की 4-5 महिन्यांनी त्याचा टाइम टेबल जो आहे तो टाइम टेबल पुढे जातो. तथापि या वेगानं झाल्या पाहिजेत अशा प्रकारचा विचार करून आता आम्ही एक आपल्या MPSCच्या संदर्भात देखील त्याला कसं अधिक गतिशील करता येईल आणि त्याच्यामध्ये कशा प्रकारे आपल्याला एक प्रकारे त्याचं हे वाढवता येईल, व्याप्ती वाढवता येईल या दृष्टीने देखील आपण वी राधा यांच्या अध्यक्षतेखाली एक कमिटी केलेली आहे. त्यांनी वेगवेगळ्या राज्यांचा अभ्यास करून प्रत्येक राज्याने काय काय व्यवस्था केलेली आहे त्या संदर्भातला सगळा अभ्यास करून मग एक अतिशय पारदर्शी फुलप्रूफ अशा प्रकारची सिस्टीम पण अतिशय गतिशील सिस्टीम ही कशी तयार होईल अशा प्रकारचं त्यांनी आता एक त्याचा अभ्यास तयार केलाय. येत्या काही महिन्यांमध्ये किंवा काही दिवसांमध्ये त्याच्या संदर्भातला अंतिम निर्णय हा राज्याचं सरकार घेईल आणि तो निर्णय झाल्यानंतर
मला असं वाटतं की ही गतिशीलता येईल. त्यामुळे एकीकडे 150 दिवसाचा कार्यक्रम जो आपण त्या ठिकाणी पुराच्या परिस्थितीमुळे 100 दिवस आपण पुढे नेलेला आहे, पण तो कार्यक्रम म्हणजे ज्याच्यातनं आपण सेवा प्रवेश नियम नीट तयार करू, आपले जे काही त्या ठिकाणी बिंदू नामावली आहे त्या सगळ्या तपासून घेऊ, म्हणजे एक प्रकारे युद्धाला जाताना सगळी तयारी जी करावी लागते तशी सगळी तयारी करून आणि मग दुसरीकडे आपल्या नियुक्तीची जी सिस्टीम आहे ती अधिक पारदर्शी अशा प्रकारे करून आपण पुढच्या वर्ष जे आहे 2026 हे वर्ष मला असं वाटतं की हे खूप मोठ्या प्रमाणात आपल्या सरकारमध्ये नियुक्तीचं वर्ष असणार आहे. मोठ्या प्रमाणात आपण भरती ही पुढच्या वर्षी ही या ठिकाणी करणार आहोत आणि अतिशय पारदर्शी पद्धतीनं ही सगळी भरती आपण करणार आहोत. मला हे सांगताना एक आपल्या लक्षात आणून द्यायचं आहे की आपण जर बघितलं असेल तर आमच्या सरकारमध्ये अतिशय पारदर्शी पद्धतीनं या सगळ्या नियुक्त्या आम्ही देतो आहोत. कुठेही पेपर लीक होणे किंवा अशा कुठल्याही पद्धती आम्ही होऊ देत नाहीत. कुठेही कोणीतरी त्याला हायजॅक करताय, मग कोणीतरी पैसे मागताय, मग नियुक्ती करता पैसे मागताय. मी या ठिकाणी निश्चितपणे सांगू शकतो की आमच्या सरकारमध्ये नियुक्ती ज्यांना मिळते आहे त्या कोणालाही कुठेही कोणाला पैसे द्या, काहीतरी त्या ठिकाणी लाच द्या असं करण्याची आवश्यकता पडलेली नाही, यापुढे पडणार नाही. आणि म्हणून माझी अपेक्षा हीच आहे की आपल्याला शासकीय सेवेमध्ये आल्यानंतर जास्तीत जास्त लोकाभिमुखतेने आणि पारदर्शी पद्धतीनं कारभार कसा करता येईल याचा प्रयत्न आपण केला पाहिजे. बघा, शासन आणि प्रशासन हे समाजाला, जनतेला, शेवटच्या माणसाला सेवा देण्याकरता आपण निर्माण केलं आहे. शासनामध्ये आम्हीही शासनाचे मालक नाही आणि तुम्ही शासनाचे मालक नाही, आपण कोणीच मालक नाही आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे संविधान तयार केलं त्या संविधानाने जनतेला मालक केलेलं आहे आणि जनतेने आपल्या सगळ्यांची नियुक्ती त्यांची सेवा करण्याकरता व्यवस्था म्हणून केलेली आहे. त्यामुळे व्यवस्थेचा भाग आपण आहोत, जनतेचे मालक आपण नाही आहोत. त्यामुळे येणारा जनतेचा प्रत्येक प्रतिनिधी हा खरं म्हणजे त्यांनी आपल्याला नियुक्त केला या भावनेतनं आपण जर त्याच्याशी व्यवहार केला तर आपण प्रशासनातली लोकाभिमुखता या ठिकाणी निश्चितपणे सादर करू शकतो. मला खरं म्हणजे या निमित्ताने सांगायचं आहे की मागच्या काळामध्ये 2-3 केसेस मी स्वतः बघितल्या की प्रोबेशनवर असताना काही लोक हे भ्रष्टाचाराच्या सापळ्यामध्ये अडकले. मला अतिशय दुःख झालं की जर सुरुवात अशा प्रकारे कोणी जर करत असेल तर ही जी मानसिकता आहे किंवा हा जे सगळं आपण संविधान सांगतो, ही जी सगळी व्यवस्था सांगतो, याच्यामध्ये आपण काय न्याय देऊ शकणार आहोत, कसा न्याय आपण देऊ शकणार आहोत. त्यामुळे अशा प्रकारच्या प्रवृत्ती खूप असतात. पण आपल्या जीवनामध्ये आपण नेमकं आपलं ध्येय काय आहे हे एकदा ठरवलं पाहिजे. आपण केवळ बघा पैसा वगैरे या सगळ्या गोष्टी कुटुंब चालवायला आवश्यक असतात, त्याकरता सरकार पगारही देतं, त्याकरता वेतन आयोगही असतात, त्याच्यामुळे या सगळ्या गोष्टी आहेतच. पण त्याच वेळी आपण हे लक्षात घेतलं पाहिजे की आपल्या सेवेचा अंतिम मोबदला काय आहे. तर आपल्या सेवेचा अंतिम मोबदला हा आहे की आपल्या कामातनं आपल्याकडे येणाऱ्या किमान 10% लोकांच्याही चेहऱ्यावर आपण हास्य फुलवू शकलो तर त्यापेक्षा मोठा मोबदला जीवनामध्ये दुसरा कुठलाच नसतो. त्यापेक्षा मोठं समाधान हे जीवनामध्ये कुठेच नसतं. आणि म्हणून आज सेवेमध्ये येत असताना हे लक्षात घ्या की आपण सेवा करण्याकरता या ठिकाणी आलेलो आहोत आणि म्हणून सेवेकरी म्हणून आपण जर ही सेवा नीटपणे केली तर मी निश्चितपणे सांगतो की सरकारी सेवा करतानाही जे मानसिक समाधान तुम्हाला मिळेल त्या मानसिक समाधानाची तुलना ही कुठल्याच पैशाशी आपल्याला करता येणार नाही. मी पुन्हा एकदा तुमचं सर्वांचं शासकीय सेवेमध्ये खूप खूप स्वागत करतो. तुमच्या परिवाराचं अभिनंदन करतो. तुम्हाला पुढच्या काळाकरता अतिशय मनापासून शुभेच्छा देतो आणि माझं बोलणं संपवतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.